नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहिले पेज पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला कल्पना आली असेल की आजचा व्हिडिओ आपला कशाच्या संदर्भात आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला खास इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की जो इंग्रजी विषयाचा आहे. त्या 27 तारखेला जो पेपर होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला आदर्श उत्तरपत्रिका कशा प्रकारे सोडवायची, कशा प्रकारे तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या ओव्हरऑल स्कोअरमध्ये एक की फॅक्टर आहे, अतिशय महत्त्वाचा असा एक घटक आहे. कोणत्या गोष्टी आवर्जून करावायच्यात, म्हणजे थोडक्यात डूज अँड डोंट्स आपण या संदर्भामध्ये आज या ठिकाणी पाहणार आहोत. तर आजच्या या मार्गदर्शनासाठी जी मी एक प्रश्नपत्रिका निवडलेली आहे, ज्या प्रश्नपत्रिकेचे आदर्श उत्तर मी स्वतः तुमच्यासाठी तयार केलेले आहेत, ती प्रश्नपत्रिका आहे इंग्लिश बोर्ड ॲक्टिव्हिटी सीट जुलै 2025 म्हणजे सप्लिमेंटरीची परीक्षा झालेली आहे. त्या प्रश्नपत्रिकेची एक आदर्श उत्तरपत्रिका या ठिकाणी मी तयार केलेली आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठेही अगदी म्हणजे आपले जे नवनीत अपेक्षित आहेत त्या अपेक्षितमध्ये सुद्धा तुम्हाला अगदी मिळून जाईल. तर चला तर मग सुरुवात करूया. तर अशा प्रकारे 1-2 पेपर तुमचे ऑलरेडी झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला कदाचित थोडीशी कल्पना देखील आलेली असेल. तर आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनवरती. ही जी ओरिजिनल उत्तरपत्रिका आहे जी मी स्कॅन करून तुमच्यासाठी या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केली आहे. तर आपल्याला या ठिकाणी मार्जिन मी ह्या पद्धतीने दिली आहे, तुम्ही हे पाहू शकता. इकडनं मार्जिन अशा प्रकारे मार्जिन वगैरे द्यायची अजिबात गरज नाही, नाहीतर पेज अधिकच संकुचित होऊन जाईल. तर जो हा एक मेन क्वेश्चन आहे तुम्हाला तो ह्या ठिकाणी अशा प्रकारे लिहायचा आहे आणि जे उपप्रश्न आणि त्याच्यानंतर जे छोटे बीट आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. तर आणखी आपण याच्या जो पहिला जो आहे जो प्रत्येक प्रश्नाला जर आपण टायटल जर दिलं, एक शीर्षक दिलं, तर ते अधिक संयुक्तिक होईल आणि अधिक तुमची उत्तरपत्रिका त्या ठिकाणी इम्प्रेसिव्ह दिसणार आहे. तर मग आता तुम्ही या ठिकाणी जे लेटर मिसिंग लेटर काय करतो आहे आपण म्हणजे फिलअप करतो, त्या फिलअप केलेल्या लेटरला आपल्याला काय करायचं या ठिकाणी अंडरलाईन करायला विसरायचं नाही. तर हे अशा प्रकारे एक लाईन सोडून स्पीक राऊंड सर्व्हिस डस्टी, त्याच्यानंतर जर आपल्याकडे पुरेसा वेळ असेल तरच आपण अशा प्रकारच्या लाईन्स मारून या ठिकाणी सेपरेशन दाखवण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज आपल्याकडे जर वेळ नसेल तर या भानगडीमध्ये निश्चितच पडू नये, कारण आपल्याला नंतर वेळ पुरणार नाही. मग त्याऐवजी आपण काय करू शकतो, तर त्याऐवजी आपण सिम्पली हा स्पेस सोडून द्यायचा एका लाईनचा आणि सगळी उत्तरपत्रिका सोडवण्यात झाल्यानंतर जर आपल्याकडे वेळ शिल्लक असेल तरच कृपया अशा प्रकारची एक सिंगल लाईन तुम्ही काय करू शकता, ड्रॉ करू शकता. पहिली गोष्ट, प्रत्येक सेक्शनला या ठिकाणी मी अशा प्रकारे टायटल दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर, कुठेही नंबर म्हणजे बऱ्याच मुलांना कशा प्रकारे सवय असते, पहिल्यांदा ते असा नंबर टाकणार, या ठिकाणी ॲरो दाखवणार आणि त्या पुन्हा ठिकाणी ॲरो दाखवून या ठिकाणी हे उत्तर लिहायला सुरुवात करा. त्याच्यामुळे आपली उत्तरपत्रिका अधिकच थोडीशी अशी म्हणजे गिजगिज दिसेल किंवा ती फारशी इम्प्रेसिव्ह या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे सरळ हा नंबर आणि ह्या नंबर टाकून उपप्रश्नांचे डायरेक्ट उत्तर या ठिकाणी लिहायचे. अल्फाबेटिकल ऑर्डर कुठेही प्रश्न आपण या ठिकाणी लिहिलेला नाही. त्याच्यानंतर स्पेस पंक्च्युएट, प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी अल्फाबेटिक ऑर्डर मिस करेक्ट लेटर्स, प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी मी टायटल दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये असलेल्या सर्व प्रश्नांना या ठिकाणी टच करायचे. का तर विद्यार्थी मित्रांनो, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास चांगला आहे, पण अति आत्मविश्वास कसा कधी आपल्याला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळं लँग्वेज स्टडीच्या सर्व प्रश्नांना तुम्हाला काय करायचं या ठिकाणी अगदी आवरमध्ये असणाऱ्या प्रश्नांना सुद्धा तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सोडवायचं आहे. तर करेक्ट लेटर्स, अल्फाबेटिकल ऑर्डर्स, पंक्च्युएशन मार्क तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ते कशा प्रकारे या ठिकाणी मी अरेंज केलेलं आहे. वळूया पुढच्या पेजवरती आणि प्रत्येक प्रश्न प्रत्येक नवीन पेजवरती या ठिकाणी सुरुवात करायची आपल्याला. त्याच्यानंतर वर्ड्स म्हणजे मोठ्या शब्दापासून छोटे शब्द, अगदी 4 अक्षरी, फार मोठा आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा नाही आणि अशा प्रकारे एकाखाली एक लिहायची. सलग अशा प्रकारे अशा न लिहिता तर सलग आपल्याला अगदी अशा प्रकारे एक लाईन सोडून जरी लिहिली तरी आपण या ठिकाणी अधिक तुमचं उत्तर इम्प्रेसिव्ह होणार आहे. रिलेटेड वर्ड्समध्ये हे वेब आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे. मग वेब आपल्याला एक सिंगली दिलेलं असतं, हे सिंग हे वर्ब आहे. त्याच्यानंतर वेल बाकीचे म्हणजे इथं व्हर्ब असेल, नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, त्याच्यानुसार एक एक्झाम्पल तुम्हाला या वेबमध्ये दिलं जाईल. त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहावायचं आहे. तर पुढं पाहूया. क्वेश्चन 1A मधला जो शेवटचा आहे तो म्हणजे आपला हा वर्ड चेन.
वर्ड चेनमध्ये आपल्याला जर नाऊनची वर्ड चेन असेल तर नाऊन वर्ब जी काय ते आपल्याला वर्ड चेन अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. नाहीतर वर्ड दिलं जाईल आणि तुम्ही काय करसाल, नाऊन लिहिसाल, मग याचे 2 गुणाला आपल्याला मुकावं लागणार आहे. त्यामुळं ते अतिशय काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर आता पुढचं पेज जे क्वेश्चन 1B आहे, 1B मध्ये सुद्धा आपल्याला किती ऑप्शन, म्हणजे हा एक 1 असणार आहे आणि हा 2 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे 1 मध्ये, तर आपल्याला 1 मध्ये एक फ्रेज दिलं जाईल. त्या फ्रेजपासून आपल्याला अशा प्रकारे एक वाक्य तयार करायचे. त्या ठिकाणी मी पुन्हा या ठिकाणी टायटल दिलेलं आहे मिनिंगफुल सेंटेन्स. या ठिकाणी ॲड क्लॉज, या ठिकाणी प्रिफिक्स ऑर सफिक्स. मग हे जे आहेत या दोन्हीपैकी, म्हणजे याच्यापैकी आणि याच्यापैकी आपल्याला एक सोडवायचे, पण मी या ठिकाणी दोन्ही ठेवलेले आहेत. आणि जे फ्रेज आहे ते अशा प्रकारे सिंगल लाईननं अंडरलाईन केली तर अधिक आपलं इम्प्रेसिव्ह उत्तर होईल. ॲड क्लॉजमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी माझ्याकडे वेळ असल्यामुळं मी दोन्ही 2 वाक्य केलेले आहेत. इथे सुद्धा 2 क्लॉज जोडताना अतिशय सोप्या गोष्टीचा विचार करायचा, फारसा अवघडामध्ये जायचं नाही. या दोन्हीपैकी एक. त्याच्यानंतर क्वेश्चन 1B मधला जो 2 आहे प्रिफिक्स ऑर सफिक्स आपल्याला लावून नवीन शब्द तयार करायचे या ठिकाणी. तर जसं आपण एन्जॉय, एन्जॉयबल, एन्जॉयमेंट, त्याच्यानंतर ॲग्री, डिसॲग्री, ॲग्रीमेंट, ॲग्रीएबल असे एखादे एक्स्ट्रा जर केलं तर काही फरक पडणार नाही, उलट अधिक इम्प्रेसिव्ह दिसेल, पण त्यासाठी आपल्याला फारसा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्याच्यानंतर यातला 2 जो आहे ह्याच शब्दापासून आपल्याला काय करायचे मिनिंगफुल सेंटेन्स. आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अतिशय काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर पाहू शकता या ठिकाणी की जे मूळ शब्द आहेत एन्जॉय आणि ॲग्री हे दोन्ही काय तो व्हर्ब आहेत. मग आपल्याला काय करायचे आहे तर ह्यांना वाक्यामध्ये वापराना यांची मूळ शब्दांची जात या ठिकाणी तुम्ही बदलता कामा नये. जर शब्दाची जात या ठिकाणी बदलली तर मात्र तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून शब्दाची मूळ जात या ठिकाणी जर व्हर्ब फॉर्म तुम्ही V1, V2, V3, V4 वगैरे घेऊ शकता. अशा ठिकाणी हे मी 3 वाक्य या ठिकाणी केलेले आहे. तर आता जाऊया पुढच्या सेक्शनला, जे आहे सेक्शन 2, ज्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्च्युअल पॅसेजेस आहेत. या टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये सुद्धा अगदी तुम्ही 20 पैकी 20 गुण अगदी सहज घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस असा प्रश्न आहे. त्याऐवजी मी या ठिकाणी काय केलेलं आहे कम्प्लीट असं एक सिम्पल टायटल दिलेलं आहे. आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये या ठिकाणी एका लाईनचा स्पेस, आपल्याला या ठिकाणी रेषा मारायची गरज नाही. फक्त A1 क्वेश्चन 2 इथं क्वेश्चन 2 लिहिला, या ठिकाणी क्वेश्चन 2 मी इथे सुद्धा लिहू शकता. त्या ठिकाणी इथं परत आणि त्याचं जे उपप्रश्न आहे A1 आणि त्यातले 1, 2, 3, 4 अशा प्रकारे. आणि जे आपण काय करतो या ठिकाणी म्हणजे जे फिलअप करतोय कम्प्लीट करण्यासाठी त्याला आपल्याला अशा प्रकारे अंडरलाईन केलं तर ते तपासणाऱ्या शिक्षकाचं जे लक्ष आहे ते सरळ तुमच्या या उत्तरावरती जाऊन ते त्याला अधिक सुखकर होणार नाही. त्याच्यानंतर हे वेब, द स्पीकर अपील्स, तर जे वेब आहे ते ॲज इट इज ड्रॉ करायचा प्रयत्न करायचा. या ठिकाणी फारसी म्हणजे तुमच्यातली जी काही चित्रकलेची गुण आहेत ते या ठिकाणी तुम्हाला प्रदर्शित करायची गरज नाही. तर जसं वेब जसं मारता येईल तसं पट्टीच्या साह्याने तुम्ही या ठिकाणी मारायचे. आणि या ठिकाणी तुम्ही A2ला सुद्धा तुम्ही पाहू शकता की A2 असं वेब चार्ट असं मी या ठिकाणी टायटल दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे मॅच द सिनॉनिम्स, पुन्हा मॅच असं टायटल दिलं तरी मॅचिंगसाठी हा जो टेबल आहे तो टेबल तुम्हाला या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. पुन्हा A4 क्वेश्चनसाठी आपण डू ॲज डिरेक्टेड असं टायटल या ठिकाणी देऊ शकतो. मी कुठेही प्रश्न या ठिकाणी लिहिलेला नाही. तर या ठिकाणी डू ॲज डिरेक्टेडमध्ये क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि त्याच्यानंतर A5 जो असतो तो असतो आपला पर्सनल रिस्पॉन्स. म्हणून या प्रश्नासाठी आपण काय केलेलं या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स असं एक सिम्पल टायटल आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर आणि पर्सनल रिस्पॉन्स आपल्याला त्या दिलेल्या प्रश्नाची थीम आपल्याला ओळखावी लागणार आहे. त्यानुसार 3 ते 4 ओळीमध्ये लिहायचा आहे आणि तो अधिक इम्प्रेसिव्ह असला पाहिजे. जे म्हणजे तुम्ही किती लिहिताय याला अर्थ नाही, तर तुम्ही काय लिहिताय हाच तो तुमचा पेपर तपासणारे शिक्षक या ठिकाणी पाहणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यानंतर A5चा उर्वरित भाग या ठिकाणी आलेला आहे. तर आता आपल्याला काय झालेलं आहे की हे जे पेज आहे ते हे पेज आपण संपले, त्याच्यामुळे लगेच सेकंड क्वेश्चन आपल्याला या पेजवरती सुरुवात करावयाचा नाही. हे आपल्याला असंच या ठिकाणी ब्लँक सोडून द्यायचं आहे. आणि जे नवीन प्रश्न आहे तो प्रत्येक नवीन प्रश्न आपल्याला प्रत्येक नवीन पेजवरती सुरुवात करावयाचा आहे. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही
क्वेश्चन 2B, 2B मधला जो B1 आहे 4 कॅरेक्टर्स, असं 4 कॅरेक्टर्स एवढं शॉर्ट टायटल दिलं तरी चालेल. मग 1 2 3 4 5 6 जे ॲडिशनल आहे ते लिहिलं तरी चालेल. पुन्हा एका लाईनचा स्पेस या ठिकाणी. सिक्वन्स हा प्रश्न काय होता तुम्ही पाहू शकता. रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर सिक्वन्स. आपण या ठिकाणी साधं सिक्वन्स असं एक टायटल दिलेलं आहे आणि सिक्वन्सचे सेंटेन्स अशा प्रकारे 1 2 3 4 हे चारीच्या चारी लिहून या ठिकाणी म्हणजे लिहिणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे लिहावंच लागणार, नुसते क्रमांक टाकून आपल्याला ते चालणारं नाही. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न B3 डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत या ठिकाणी. डिस्क्रायबिंग वर्ड्स असं या ठिकाणी मी टायटल दिलेलं आहे. प्रश्नानुसार जे काही आपण टायटल लिहितो ते टायटल देण्याची कला या ठिकाणी तुम्हाला अवगत होणं गरजेचं आहे. तर डिस्क्रायबिंग वर्ड्स आपण करतोय त्या ठिकाणी त्यांना अशा प्रकारे सिम्पली अंडरलाईन करायला विसरू नका. पुन्हा डू एज डिरेक्टेड, त्याच्यानंतर हे पर्सनल रिस्पॉन्समध्ये देखील आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकूण 3 पर्सनल रिस्पॉन्स असणार आहेत. म्हणजे 2 सीन पॅसेजसाठी आणि 2 अनसीन पॅसेजसाठी. तर हा पुन्हा या ठिकाणी प्रश्न पेज ब्लँक सोडून द्यायचे आपल्याला आणि पुढच्या पेजवरती नवीन प्रश्न या ठिकाणी सुरुवात करायचे. पुन्हा सेक्शन 3, आता ह्या ठिकाणी सेक्शनचं हे टायटल तुम्ही पाहू शकता. म्हणजे जे पोएट्री सेक्शन असणार आहे जे आपल्याला किती 10 गुणांसाठी असणार आहे. याच्यामध्ये 5 गुणांचा स्टॅन्झा आणि 5 गुणांचं ॲप्रिशिएशन असणार आहे. या ठिकाणी सुद्धा शॉर्टकट टायटल फिल इन द ब्लँक्स नंबर 1 नंबर 2 जे आपण फिलअप केलेलं आहे त्याला अंडरलाईन केलेलं आहे. हे वेब या ठिकाणी वेबला टायटल आणि वेब जशाच तसं आहे तशा प्रकारे रायमिंग वर्ड्स असं एक शॉर्ट टायटल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि रायमिंग वर्ड्स जर आपल्याला विचारले असते तर एखाद्या ॲडिशनलमध्ये रायमिंग वर्ड्स आपल्याला लिहायला हरकत नाही. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झा. आपण कमीत कमी 2 या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3B जे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम असणार आहे. आता ॲप्रिशिएशनमध्ये जर तुम्हाला 5 पैकी 5 गुण पाहिजे असतील तर आणि उत्तरपत्रिका अधिक इम्प्रेसिव्ह करायची असेल तर अशा प्रकारे हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पूर्ण वाक्यामध्ये लिहायला शिका. जसं टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन. नेम ऑफ द पोएट, द पोएम इज रिटन बाय वॉल्ट विटमन. राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ द पोएम इज AABBCDED. म्हणजे राईम स्कीम आपण नेहमी काय करतो तर अशा प्रकारे हे म्हणजे याला आपण कॅपिटल लेटर्समध्ये नाही स्मॉल लेटर्समध्ये या ठिकाणी आपल्याला ती लिहावायची आहे. पुन्हा फिगर ऑफ स्पीच, तर फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी भरपूर आहेत या पोएमसाठी. आपल्याला काय करायचे, जर आपल्याकडे वेळ असेल तरच अधिक फिगर ऑफ स्पीच लिहिण्याचा प्रयत्न करा. एक फिगर ऑफ स्पीच लिहायचं, त्याचं लाईन किंवा एक्सप्लेन करायचं. बाकीचे जे फिगर ऑफ स्पीच आहेत ते नुसती तुम्ही नावं जरी टाकलं तर पुष्कळ आहेत. कारण हा प्रश्न तुम्हाला फक्त एकाच गुणांसाठी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये अधिक वेळ आपल्याला खर्च करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रिपिटेशन, ॲलिट्रेशन, टॉटॉलॉजी आणि ॲपॉस्ट्रॉफी अशा प्रकारचे 4 फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. तुम्ही बाकीच्या फिगर ऑफ स्पीचची नुसती नावे जरी लिहिली तरी पुष्कळ आहे. आणि शेवटचा 5वा प्रश्न यातला पॉईंट आणि जो 2 गुणांसाठी असणार आहे तो म्हणजे थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. म्हणजे ती पोएम कशावर फोकस करते ते आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये लिहिणं क्रमप्राप्त नाही. तर हे होतं आपलं कोणतं पोएट्री सेक्शन. आणि पोएट्री सेक्शननंतर आपण जाऊया सेक्शन 4 जे आहे आपलं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेज थोडक्यामध्ये की जे आपण आपल्या सिलेबस आउट ऑफ सिलेबसचे असतील. या ठिकाणी क्वेश्चन 4 A1 टायटल सिम्पली ट्रू ऑर फॉल्स. मार्जिन कसल्या प्रकारची नाही, इकडनं देखील कसल्याही प्रकारची मार्जिन नाही, फक्त सिंगल लाईनचा स्पेस. या ठिकाणी वेळ असेल तर काय करू शकतो आपण, लाईन मारू शकतो, अदरवाईज स्पेस सोडायचा आहे. ट्रू फॉल्स लिहिताना सुद्धा मी या ठिकाणी एका लाईनचा स्पेस दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. 4 मॉडर्न वर्ड म्हणजे प्रश्नानुसार तसं सुटेबल असं टायटल. अपोजिट वर्ड्स लिहिताना आपण हे या सिम्बॉलने नेहमी लिहायचे आणि ते एकाखाली एक लिहावायचे आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन A4 नेहमी डू ॲज डिरेक्टेड टायटल. जे काही ते क्वेश्चन टॅग तुम्ही असे कॉमा आणि पुढे क्वेश्चन टॅग आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आयडेंटिफाय द टेन्स आणि हा A5चा जो पर्सनल रिस्पॉन्स आहे तर तो अशा प्रकारे. आणि याच्या समोरचा क्वेश्चन 4B जो आहे समरी रायटिंग. समरी रायटिंग आपल्याला किती 5 गुणांसाठी असणार आहे. तर तुम्हाला समरीला अशा प्रकारचा अतिशय एक
कॅप्टिवेटिंग ॲट्रॅक्टिव्ह असं टायटल द्यायला गरजेचं आहे, किंबहुना त्या टायटलसाठी तुम्हाला 1 मार्क असणार आहे, 1 गुण असणार आहे. आणि असं टायटल आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे की ज्या टायटलमध्ये तुमच्या समरीचा एक कोर किंवा गाभा किंवा एक सेंट्रल आयडियाज या ठिकाणी रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. आणि समरी रायटिंग करताना जे पॅसेजमध्ये सेंटेन्स ॲज इट इज तुम्ही घेता कामा नये. जेवढी समरी तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहिसाल, जेवढी तुमची स्वतःची लँग्वेज यूज करसाल, तेवढी तुमची समरी इम्प्रेसिव्ह होणार आहे. तर अशा प्रकारे मी या ठिकाणी एक आकर्षक असं टायटल दिलेलं आहे आणि टायटलनंतर तुम्ही समरी पाहू शकता की ही कशा प्रकारे या ठिकाणी लिहिलेली आहे. पुढचं सेक्शन आता आहे सर्वात महत्त्वाचं, जे म्हणजे रायटिंग स्किल्स सेक्शन 5 रायटिंग स्किल, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला लेटर आहे. आणि लेटरमध्ये माझा तर प्रयत्न असेल की तुम्ही इन्फॉर्मल लेटरच लिहा, पण लेटर लिहिताना तुम्हाला पहिल्यांदा तो प्रश्न काळजीपूर्वक वाचण्याची आवश्यकता आहे. कारण प्रत्येक लेटरमध्ये जे काही पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, नाव वगैरे बरीच माहिती प्रोव्हाइड केलेली असते. नाहीतर घाईघाईने आपण काय करतो, काहीतरी XYZ ABC किंवा इतर कोणतं तरी नाव टाकून घाईघाईने लिहितो आणि आपल्या त्या ठिकाणी गुण या ठिकाणी कमी होतात. तर तुम्ही पाहू शकता ब्लॉक फॉर्मॅटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी एकाच लाईनमध्ये या ठिकाणी येणं आवश्यक आहे. पूर्ण कसल्याही प्रकारचं प्रत्येक पॅरेग्राफ करताना इकडनं कसल्याही प्रकारची मार्जिन सुटणार नाही याची आवश्यक ती काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. हे त्याच्यानंतर जो पहिला पॅरेग्राफ झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करावायचं आहे, तर जर एका लाईनचा जर स्पेस सोडला तर आणखी सुटसुटीत या ठिकाणी दिसणार आहे. लेटर तुम्हाला 3 याच्यामध्ये पूर्ण करावायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे सेक्शन आहे ते म्हणजे क्वेश्चन 5 डायलॉग रायटिंग. पहिल्यामध्ये तुम्हाला असणार आहे सिक्वन्स. फक्त दिलेले जे काही सेंटेन्स आहेत ते तुम्हाला फक्त रिअरेंज करायचे आहेत, की जे म्हणजे त्यांचा क्रम फक्त तुम्हाला काय करायचं या ठिकाणी लावायचा आहे. पुन्हा इथे स्पेस. दुसऱ्यामध्ये काय करायचं आहे, तर 2 सिंपल प्रश्नांची उत्तर लिहायची, म्हणजे ते डायलॉग तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे. आणि सी सेक्शन मात्र तुम्हाला दिलेल्या थीमवरती कमीत कमी 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस या ठिकाणी लिहायचे आहेत. तर ते एक्सचेंजेस लिहिताना जी काही थीम आहे ती थीम आपल्याला या ठिकाणी आवश्यक म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं. त्या थीमला धरूनच आपल्या डायलॉग पुढं काय झाल्या पाहिजे, डेव्हलप झालेल्या पाहिजे. नाहीतर तुम्ही अगदी 10-15 डेव्हलप करसाल पण त्याच्यामध्ये तुमची थीम रिफ्लेक्ट होणार नाही, तर तुम्हाला डायलॉग रायटिंगसाठी मार्क्स मिळणार नाहीत. पुढच्या सेक्शनमध्ये पाहूया आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये देखील आपल्याला 2 असणार आहेत, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. जर तुम्हाला या ठिकाणी 5 पैकी 5 गुण जर पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्हाला तर जे आहेत व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा घटक निवडणं अतिशय फायदेशीर ठरणार. यामध्ये ट्री डायग्राम आहे, तो कशा प्रकारे काढला आहे आपण तुम्ही पाहू शकता. पुढचा पाहू शकता जो डेव्हलपिंग स्टोरी. याच्यामध्ये एक्सपॅन्ड द थीममध्ये देखील आपल्याला 2 घटक असणार आहेत. ज्या 2 घटकामध्ये पहिल्यांदा तुम्हाला न्यूज रिपोर्ट असणार आहे आणि दुसऱ्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, तर डेव्हलपिंग स्टोरी. आता ही डेव्हलपिंग स्टोरी करताना तुम्हाला इथे बिगिनिंग किंवा एंडिंग दिलेली आहे. त्या एंडिंगनुसार, त्या दिलेल्या एंडिंग किंवा बिगिनिंगच्या थीमनुसार तुम्हाला पुढे स्टोरी डेव्हलप करायची आहे आणि त्या स्टोरीला अशा प्रकारे सुंदर असं एक सुटेबल टायटल द्यायचे. आणि स्टोरी रायटिंग करताना नेहमी ते सिम्पल पासमध्ये असणे गरजेचे आहे. आणि या पेपरचं जे काही शेवटचं सेक्शन आहे, जे आपल्या हक्काचं आहे, ज्याला आपल्याला पुन्हा पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत, त्यातलं आहे ते म्हणजे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये ए पूर्ण शब्द 1 लाईनचा स्पेस सोडून, बी पुन्हा एका लाईनच्या या ठिकाणी स्पेस सोडून, आणि हे जी शेवटचा जो आहे तो ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स किंवा आयडम्स असणार आहेत. हे 4 साधी वाक्य असणार आहेत. 4 पैकी 2 वाक्य तुम्हाला शुद्ध मराठी भाषेत ट्रान्सलेट करायची आणि 6 शब्द, 6 पैकी 4 शब्द. या ठिकाणी आपल्याला 2 गुण, या ठिकाणी 2 गुण. आणि ह्याच्या मनीसाठी आपल्याला किती, तर या मनीसाठी आपल्याला पुन्हा 2 गुण या ठिकाणी मिळणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जे तो पेपर विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करावायचा आहे. याची प्रश्नपत्रिका बघूनच निश्चितच काय करा, तुम्ही
तर याचं एक आदर्श उत्तरपत्रिकेचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सहजपणे कुठेही अवेलेबल होईल. तर मला आशा आहे की तुमचा 27 तारखेचा पेपर खूपच सोपा जाणार आहे. तरी परीक्षेसाठी इंग्रजी परीक्षेसाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.